नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दीपेश कुमार शर्मा आपल्या सर्वांचे या चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, सद्यस्थितीमध्ये आपण एक अनोखी जीवनशैली जगत आहोत आणि ह्याच अनोखी जीवनशैलीला कारण म्हणजे हे वेगवान पद्धतीने बदलत असलेलं जग। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये कामाचा व्याप, मग तो कुठल्या नोकरीचा असो अथवा व्यवसायाचा असो, आपल्याला कामाचा व्याप देखील खूप वाढलेला आहे आणि ह्याच कामाच्या व्यापामध्ये आपण आपल्या कुटुंबाला देखील वेळ देऊ शकत नाही, तसेच आपल्या शरीराला देखील आपण वेळ देऊ शकत नाही। तर ह्याचमुळे आपल्या शरीरांवर विविध प्रकारचे अपाय निर्माण होतात, विविध प्रकारच्या व्याधी आपल्याला जडतात। त्यामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे हृदयरोग। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की पूर्वी आपण ऐकायचो की अमुक व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला आहे, तर साहजिक आपल्याला प्रश्न पडायचा की त्याचं वय म्हणजे नक्कीच 50-55च्या अधिक असेल। परंतु सद्यस्थितीमध्ये आपण परिसरामध्ये पाहतो की ज्या रुग्णांना हृदयरोग होतोय किंवा झालाय, अशांमध्ये वयाची काही अट राहिलेली नाही। अर्थात लहान लेकरांना देखील हृदयरोग होत आहेत, तसेच जे यंगस्टर्स आहेत म्हणजे तरुण आहेत, त्यांना देखील हृदयरोगाचा धोका तितकाच वाढलेला आहे। त्यास कारण म्हणजे वाढत जाणारा कामाचा व्याप, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनतेकडे लागलेली ओढ इत्यादी कारणांमुळे आपल्याला हृदयरोग हे जडू शकतात, तसेच इतरही आजार जडू शकतात। तर मित्रांनो, आज आपण असाच एक विषय घेऊन आलेलो आहोत। तर माझी सर्वांना नम्र विनंती असेल की हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा। मित्रांनो, काही वेळा आपल्याला हृदयरोगाची अशी लक्षणे दिसून येतात जी सामान्य तर भासतात, पण प्रत्यक्षात गंभीर कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजेच हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार असलेल्या समस्येकडे इशारा देणारी असू शकतात। वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या ह्या लक्षणांकडे देखील लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण ती संभाव्य गंभीर हृदयरोगाची प्रारंभिक लक्षणे अथवा इशारा असू शकतात। तर मित्रांनो, हृदयरोग ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे आपले आरोग्य गंभीर धोक्यात येऊ शकते, पण प्रत्यक्षात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याची प्राथमिक लक्षणे ओळखण्याची क्षमता ही आपल्याकडे असणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता आपण पाहूया हृदयविकाराच्या काही प्रमुख लक्षणांबद्दल। तर ह्यामध्ये प्रामुख्याने जाणवणारं लक्षण म्हणजेच थकवा, एरवी दगदग, धावपळीच्या दिवसाअखेर थकल्यासारखे वाटणे हे अतिशय सामान्य आहे। परंतु सतत जर थकवा जाणवत असेल आणि आराम केल्यानंतर देखील थकवा आपला जात नसेल, तर हे हृदयरोगाचे प्राथमिक लक्षण हे असू शकते। रक्त संपूर्ण कार्यक्षमतेने पंप करण्याकरिता जर तुमच्या हृदयाला खूप जास्त प्रयत्न करावे लागत असतील, तर तुमच्या शरीराला पुरेसा प्राणवायू आणि पोषक तत्व जे आहेत ते मिळू शकणार नाही आणि त्यामुळे आपल्याला हा थकवा जाणवू शकतो। मित्रांनो, दुसरे लक्षण म्हणजे छातीत दुखणे। छातीत वेदना होणे हे हृदयरोगाचे लक्षण आहे, हे आपण सर्वजणच जाणतो, पण जसे सिनेमामध्ये दाखवतात त्याप्रमाणेच हे छातीत दुखणं असतं का? तर तसं नसतं। तर छातीमध्ये अस्वस्थ वाटणे, दाब दिल्यासारखं वाटणे, छाती भरून आल्यासारखी वाटते किंवा हलके दुखणे असे प्रकार देखील यामध्ये होऊ शकतात। छातीमध्ये कुठल्याही प्रकारे थोडं जरी वेगळं पण आपल्याला जाणवत असेल आणि त्यासोबत धाप लागणे किंवा हात, मान किंवा जबडा इत्यादी दुखत असेल, तर त्यावेळी आपण तातडीने रुग्णालयामध्ये संपर्क साधणे हे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, ह्यामध्ये अजून एक लक्षण म्हणजे थंड घाम येणे। यामध्ये मित्रांनो, थंड चिकट घाम येतो, छातीत अस्वस्थ वाटतं किंवा धाप लागणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते। बऱ्याचदा ह्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं किंवा सामान्य माणसाला याबाबतीत कळत देखील नाही। अजून एक लक्षण म्हणजे श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे। मित्रांनो, आधी जे काम तुम्ही सहजपणे करू शकत होता, जसे की जिने चढणे किंवा शारीरिक कष्टाचे कामे इत्यादी, तीच कामे करत असताना आता जर आपल्याला धाप लागत असेल, तर त्याचे कारण म्हणजे धमन्या अरुंद झाल्यामुळे कमी झालेला रक्तप्रवाह
हा असू शकतो. पाय, घोटा किंवा पावलांवर सूज जाणवणे. मित्रांनो, शरीराचे जे खालचा भाग आहे आपला, त्या ठिकाणी द्रव साठून राहणे किंवा एडिमा हे हृदय निकामी झाल्याचे लक्षण असू शकते. जेव्हा हृदय संपूर्ण क्षमतेने रक्त आपले पंप करू शकत नाही, तेव्हा पायांमध्ये काही प्रमाणात द्रव साठून राहतं आणि त्यांना सूज येते. या लक्षणाकडे देखील बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. यामध्ये अजून एक लक्षण म्हणजे हृदयाचे ठोके हे अनियमित असणे, म्हणजेच अरिथमिया. मित्रांनो, अरिथमियामुळे काय होतं तर हृदयामध्ये धडधड होऊ शकते. काही वेळा अरिथमियामुळे काही विशेष नुकसान असे होत नाही, पण काही वेळा मात्र ते हृदयाशी संबंधित समस्येचे कारण असू शकते. हे समजून घेण्याकरिता तपासणी करणे हे आवश्यक आहे. चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे. मित्रांनो, अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे हे मेंदूतील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे होऊ शकतं, ज्याचा संबंध हृदयाशी असू शकतो. चक्कर किंवा बेशुद्धीचे कारण निश्चित करणे महत्त्वाचे असते, कारण त्याचे गंभीर परिणाम हे आपल्यावर होऊ शकतात. तर मित्रांनो, जबडा किंवा घसा दुखणे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय तर छातीत दुखणे जबडा किंवा घशापर्यंत पसरू शकते. हे दात किंवा स्नायूंच्या काही समस्येमुळे होत असावे असे वाटून लोक याकडे देखील दुर्लक्ष करत असतात, परंतु प्रत्यक्षात हे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते. मित्रांनो, झोपेची समस्या निर्माण होणे. अचानक झोपेची समस्या किंवा मग झोप न लागणे, अचानक झोपमोड होणे ही देखील हृदयविकाराची लक्षणे आहेत. तर मित्रांनो, यामध्ये निष्कर्ष काय सांगता येईल तर यामध्ये निष्कर्ष म्हणजेच काय तर आपले शरीर आपल्याशी विविध प्रकारे संवाद साधत असते. या संवादाची चिन्हे खूप सौम्य सूक्ष्म असू शकतात. वरवर पाहता सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हानिकारक देखील ठरू शकतं. जर ही लक्षणे हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजाराशी संबंधित असतील तर ती जीवघेणी देखील आपल्याला ठरू शकतात. तर मित्रांनो, वरीलपैकी कुठलेही लक्षण आपल्याला आढळून येत असतील किंवा जाणवत असतील तर तातडीने मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये किंवा आपल्या जवळील कुठल्याही रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी 24 तास डॉक्टर्स उपलब्ध असतील या ठिकाणी आपण संपर्क साधणं हे अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, आजार लवकरात लवकर समजून आल्यास आणि त्यावर वेळेत उपचार केले गेल्यास हृदयरोगावर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतात आणि हृदयाचे एकंदरीत आरोग्य हे सुधारण्याकरिता आपल्याला मदत मिळू शकते. हृदय, रक्तवाहिन्या आणि एकंदरीत शरीर निरोगी ठेवायचे असेल तर शरीराचे ऐकायलाच हवे. आता येते हृदयविकाराच्या पहिल्या लक्षणांमध्ये काय करावे आणि काय करू नये. तर मित्रांनो, जर समजा आपल्याला वरीलपैकी लक्षणे आढळून येत असल्यास तर प्रारंभिक आपल्याला काय करायचं आहे तर तातडीने आपल्या डॉक्टरांशी आपण संपर्क साधायचा आहे. शांत आणि स्थिर राहायचं आहे. आपली जी औषधे आहेत ही अगदी वेळेवर घ्यायची आहे. तसेच सर्वप्रथम सांगायचं झालं तर आपल्या कुटुंबांना किंवा कुटुंबियांना, आपल्या मित्रांना आपण कळवायचं आहे, जेणेकरून ते आपल्यावर लक्ष ठेवू शकतील आणि आपल्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करू शकतील. तर मित्रांनो, ह्यामध्ये काय करायला नको आहे आपण, म्हणजे ही लक्षणे जाणवत असताना आपण जी गोष्ट करण्यासाठी टाळायला हवी ती म्हणजे सर्वप्रथम काळजी करायची नाही आणि आपण शांत आणि स्थिरचित्त राहायचं आहे. आणि मित्रांनो, विशेष सांगायचं तर आपण स्वतःला फसवायचं नाही आहे आणि कुठल्याही औषधांनी आपण स्वतःवर उपचार करण्याचा प्रयत्न बिलकुल नाही करायचा आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, हृदयरोगाच्या पहिल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. आम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी आहे, जेणेकरून आपण सर्व मिळून एक निरोगी समाज आपण घडवू शकू. तर मित्रांनो, ही होती आजच्या आपल्या विषयामध्ये संपूर्ण हृदयरोगासंबंधात माहिती. तर मला आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला कुठल्या विषयावर अजून तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून पुढील वेळेस आपण तो आजार किंवा त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत घेऊन येऊ शकू. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा नवीन विषयासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.